5 मे सोमवार या दिवशी काय झालं की ठीक आहे, मार्केट इथून ओपन झालं. 8 वाजेपर्यंत आपण इथं मार्केट ऑब्झर्व केलं. तर 8 वाजेपर्यंत क्रिएट काय केलं, मार्केट इथून ओपन झालं. हा पहिला स्विंग क्रिएट केला मार्केटनं, पण त्याले खाली ब्रेक केलं, पण दिवसाचा लो नाही घेतला मार्केटनं, वापस वरती हाय घेतला. तर इथं काय झालं, हे झालं आपलं फर्स्ट बिहेवियर क्रिएट. आता आपण याच्यात बिहेवियरमध्ये नवीन एक गोष्ट काय अपडेट केली की मार्केट जर त्याला क्लोजिंग देऊन राहिलं असं तर ते सेकंड बाग गिनल्या जाईल. जसं की ह्या स्विंगला क्लोजिंग दिली इथं, तर हे जे झालं हे सेकंड बिहेवियर याचं इथं कंप्लीट झालं. ठीक आहे, सेकंड बिहेवियर याचं कंप्लीट असं झालं, हे आपल्याला एवढं समजलं की जेव्हा याच्यात यानं गॅप दिली इथं वरती अजून एक स्विंग क्रिएट केला. ठीक आहे, हे झालं याचं थर्ड बिहेवियर. म्हणजे बिहेवियरसारखं तिथं काही नाही आहे, पण 3 स्विंग क्रिएट झाले. पण हा तिसरा जो स्विंग झाला हा याच्यात गॅप क्रिएट करून झाला. म्हणजे ह्या स्विंगचं काही घेणदेण नाही आहे. आपल्याला इथं वाट पाहायची गरज नाही की बा हा स्विंग ब्रेक केल्यावर बा लो घेईन. आपण इथं डायरेक्ट जाऊ शकतो लो घ्यायला, याला जर ब्रेक केलं तर की कारण की बा इथं यानं एवढं गॅप क्रिएट केलं आणि इथं ॲडव्हान्टेज दिलं आपल्याला यानं सेल्ससाठीला जाण्यासाठी. बाईंगले मार्केट कसं जाते, जेव्हा एकामेकाला स्विंग जेव्हा कनेक्ट राहतात तर थोडं होऊन एकदम अचानक मुवमेंट देत असते. पण हे असं जर पहिलेच मुवमेंट घेऊन वरती जर असा बंबा देऊन राहिला आपल्याला वरती जाऊन हतोळ्या टाईप, म्हणजे असं बाईंगले जाऊन आणि वरती मोठा स्विंगवर झालं तर याचं हाय चान्सेस असते की हे बाईंगले नाही जात, हे सेल साईड जाते. तर आपल्याला इथं ओळखायचं काय राहते की ठीक आहे बा फर्स्ट स्विंग झाला, सेकंड स्विंग झाला, मार्केट इथून वर गेलं. इथं जर हा स्विंग क्रिएट केल्याबरोबर जर आपल्याला सेल साईडचं जर इंडिकेशन देऊन राहिलं म्हणजे रिजेक्शन आणि त्याला क्लोजिंग देऊन राहिलं, तर आपण इथं जाऊ, इथं ट्रेड घेऊ आणि लोपर्यंतचं टार्गेट लावू. पण लोपर्यंतचं टार्गेट आपल्याला करायचं कसं आहे, होल्ड कसं करायचं आहे हा ट्रेड. इथून जर आपण 50%चा झोन मोजतो तर आपली ओरिजिनल एंट्री कुठं आहे की याले जेव्हा ब्रेक करून बा मार्केट ह्या स्विंगले 50%च्या झोनवर येऊन जेव्हा आपल्याला क्लोजिंग देईन, डायरेक्ट रिजेक्शन नाही, एक कॅन्डल मधात असली पाहिजे अशी, नेक्स्ट कॅन्डलने त्याला क्लोजिंग, तर ते एकदम प्युअर राहते. तेव्हा कुठून आपण एंट्री घेतो. पण इथं जर आपण एंट्री याच्यासाठी टाकून राहिलो की बा 50% झोनवर जर मार्केट येणं, इथं आपली एंट्री पडायच्या पहिले एक आपली एंट्री इथंच राहते, नाही तर इथं 1:2 आपण टार्गेट तसं घ्यायला पाहिजे. पण जर असं 50% झोनवर येऊन जर असं नाही होऊन राहिलं, मार्केट जर इथं भांगलं, जसं हे मार्केटवर गेलं तसंच जर खाली पडलं नाही सेल साईडनं, तर आपल्याला हा ट्रेड जो आपण टॉपर घेतला आहे हा इथं एक्झिट मारायचा आहे हा ट्रेड. आणि मार्केट तसंच झालं, मार्केट इथं भांगलं. त्याच्यानंतर काय झालं, आपण हा ट्रेड मग इथं एक्झिट मारून टाकला जो इथं घेतलेला होता. मग जेव्हा मार्केट इथून कॉन्सोलिडेट करू जेव्हा बाईंगले चाललं आणि याचा लो घेऊनच नाही राहिलं मार्केट, तेव्हा आपण कुठं ट्रेड घेतला मग ह्या इथं. कारण की इथपर्यंत आपल्याला समजून गेलं की सेल साईडला आता मार्केटचा इरादा नाही आहे. इथून बाईंगले गेलं, यानं सेल साईडला इथं जायचं, इथून जर जायला जायचं असतं तर इथूनच यानं लो घेतला असता, पण इथूनही नाही गेलं, यानं वरती हाय ब्रेक केला. मग अगेन जो यानं स्विंग क्रिएट केला, जसं आपण हे बिहेवियर पाहून राहिलो, स्विंग्समध्ये कॅन्डल क्लोजिंग देते आणि मार्केट वर जाते. तर इथं आपण ट्रेड घेतला आणि हायसाठी याचं टार्गेट लावलं. असे हे सोमवारचे 2 ट्रेड होते आपले, दोन्ही सक्सेसफुल.